बिया इतको बोलतो तर ह्यांका माझी नाचवा काय करायचं आता नाही बोलता आपला काय करता ह्यांच्या तोंडावर येऊन इतको आराडतो हे कवळ काढी ह्यांका वाटतं तिसरू बोलत नाही योग असा वाटतं शिरापड हे तो पिरे बरी माका धमके घालतो हो एवढं मला मग काय हिरा खाल खातू माझ्या कोण ओळखी त्या मात्रा कोण दिली आम्ही एकांतात तुम्ही कशाला इथं ओळखो दिसता ही माझी प्रियसी देवीला प्रियकर आव बाप लिंपते तो खुळा कोण आहे काय आता कडे वाटल्या वाटल्या म्हणतं तुम्ही ओळखता घराकडे ओली दिया कोणाचे बाबा आणखी कडे जागा ना कोणाच्या बापाची असेल ना तुमची तर नाही ना गप्प राहायचं माझा माझा कडे आता तर कोंबड्याची माग कशी मोडून मारून टाकील मी मग तुम्ही गप्प मी राहा शिल्लक खेळ काय ते का हो तुम्हाला म्हणून सांगतो काय माझं लग्न झालेलं हा हे जरा दुसरं प्रकरण कोणाला सांगू नका तुम्ही चला जातोय घरी. निर्लज्ज कसो हो लाज काय कशी हे मी सगळं तिला सांगितलेलं आहे कोणा पहिले पाना गावून आला तो सांगता मी दुसरे पाना हे सगळं मी तिला सांगितलेलं आहे. तुम्हाला काय तुम्हाला तुमचं काय जातं ते? हे होती काउंटरात त्या खडेच राहतो कोणाची असेल तुम्हाला काय करायचं गाव का खुळा असेल कदाचित खडे आपोक्या रे का मला बघायची बघायचं जायचं होय 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 बघते माहित राहा किरा पडाला आपल्या कवळ की का आता आवला पैसे तरी दिली खड्या म्हातारा तू गेला आता मेलो म्हातारा लवकर मरायला हवा होय होय लवकर होय ते का मला जात नसेल त्याच्या हाताला धरून घालवून द्या घालून म्हातारा कुठचा गेला गेला शिल्लक ठोक नाही 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 ती झालं का खडे घेऊ जरा भाऊ ए खडे कोणी नाही हो बाबा कोणी नाही बाबा इकडे काय झालं काय झालं ऐकून घ्या तरी माझं वंशातो दिवो आहे तो भाग भोगलो नाही होय? एक मारलंय सवाल तोंडात. सावकाश बोला तोंडाची नाव. तुमच्या ओळखीचे आहेत का लाव, लाव. कुणाला सांगू नको ये! ओ बाबा माझं ऐका. काय का यांच्या ओळखीचे यांना तुम्ही घेऊन आला हो येतो पासून मी या घोडा इथं त्याच्या कुठे मिळाली ती? हो कुठे? खै मिळालं म्हणून माका विचारतं नाही नाही ती कुठे लावली? पण दाखवता का शिल्लक ठेवणार होय कोण ती कोणा विचारतो कोणा विचारतो कोण तो? कोण तो काय गो बाबा कोण कोण तो? खड्या कोण रे कोण तो माका तर दाखवायचं त्या कदम किती मारतो होय तुझे हाडा मोडून घालतो खाऊन खाऊन सुळसुळीत टाकलं तयारी बरी झाली
होतोय हो? आता तुमच्यापासून काय लपवायचं हो? काय लपवायचं तुमच्यापासून? ही मला आवडलेली आहे हिच्याशी मला लग्न करायचं आहे आणि आधी माझं लग्न झालेलं आहे ते मी तिला सांगितलेलं आहे सांगा नाही होय उठल्या हो, विचारा. छाप रकले गेलं काय झालं? काय झालं पहिलेपणा कितके नवरे वळवळ होतं तुका माहिती आहे होय एकदा चालतं ना. आणि ती म्हणजे मला लगेच परत करून टाकता. असं नाही हो. मग? हो, एकदा हो. तर दुसऱ्यापणा का होय म्हणून सांगलोय असू दे ना, होय. एकदा हो. चालतं. असा नाही तिनं काय तेव्हा तो सांगितलं? बापूस मी आहो काय सांगितलं काय माहिती? म्हणले लग्न जर नाही केलं हा मी झालो हा बोलली जीव देणार ती बाबा, बोलली. देऊ. मेलला कधी येतो तुमच्यात काय भानगड पडलं हडे आता शिरा मारले हडे आता जाता धावा काय माणूस कांद्याचा भाडा होऊन तर तडो गेलो काय गेलो ही आता उष्टी पत्रावर कोण होतो नका सांग तो हसता तो सुद्धा होय म्हणा तो रे आता मारलं तोंडात शिरा पार मला कांद्यासारख्या पार होता मला तिच्यात. काय काय मला का मान लागत हा हो असं बरं असू दे पाहिलं. मी लग्न करायला तयार हा. आहे वेळ माझ्यापाशी कमी आहे बाबा, ते हाती आहे. हात द्या माझ्या इथं कशाची कमतरता हो, वाटणार बाबा. अवंतीचे राजा नेहमी असते बाबा. आम्ही राजकर्ते आहोत माझी बायको याला बघा. राजा असतो पाऊलवर फाटी येऊन जाय ना अहो, बाबा. जितको गरीबात मा तितको श्रीमंतात मान असा समाज नाही मा हाती हात द्या. हो, बाबा. आता एवढंच काम. बाबा, काय करणार? काय? बाबा बरे होते हो. बरं होतं मरेले काय रडता कशाला? त्या माका रडतात मी आता का रडतो कशाला? काय केलं? बघा हा? माका किती रडा गेला माहिती आहे कशासाठी? पोर लहान असताना पोराची आऊस मेली हा. माका घर उघडा वाटणार नाही कारण पोर माझा लहानाचा मोठा जाय होता मग? आता मी हा पोर तुमका दिलाय माझ्या घरात 15-16 दारा असत सगळे जण. भिंत ठेवकत नाही हो तेव्हा आता काय म्हणतो पोर तुम्ही घेऊन गेलात काय घर माका उघडा झाला तेव्हा आता असा करा माका एखादा पोर बघा बाबा, काय ऐका बोलताय आधी मोठून झाला भास्कर बाहेर काढलाय या वयात तुम्ही काय बोलता बाबा? या वयात म्हणजे मग, अगं यांची सगळी माणसं उंच. या वयात म्हणजे खाली काय? वय काय खूप हा का मग हो जास्त वय नाही हो माझं सांगा त्यांना किती ते. 42 हो 40 झाली तो पन्नासच्या खाली आला. हो 42 झाला बाबा एवढ्या वयाची तुम्हाला आता मिळणार को एक मिळायचा ना नाही मिळणार. मग असं करा एक वाजता दोन बघा बाबा नको मी असताना अजून कोण एवढी मोठी कन्या झाली तुम्ही एवढी- काय चालविणार? चल इथं माझं लग्न झालं कधी भेटायचं असेल तर हो काय असं माहिती आहे आम्ही गरीब जरी असतो ना तरी आमचे रीतिरिवाज वाईट असतो लगीन झाला ना का ते रीतिरिवाज केले नाही सगळा गडी घेताला इथंच काय ते उरकून घेणार होय 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 लवकरात लवकर खुशी भेटते. आमचे देवीचा तीर्थ घेऊन व्हाया लगीन झाला काय मग मंदिरात जाऊया नाही, चला. नाही. इथं- देवीचा तीर्थ आम्ही देवी व्हायला देवीचं नाव सांगा जरा. होतो देवी कोपली ना तर सगळ्यात फसाड जाताला कुठली देवी ती? आंबट देवी आणि तोरट तीर्थ हो देवीचं नावच तसा असं काही आलं नाही का? नाही तसंच आहे. तसा असतात आणि बरोबर घेऊनच फिरतो ह्या बघा आईचं ते. ह्या घेऊन व्हाया वाईट हा म्हणजे लग्न सोहळा परिपूर्ण होण्यासाठी हे घेतलं की जगत असं सगळं आणि सगळं सुचत तीर्थच आहे ना हो तर. तीर्थ घ्यायला काय आईचं. वाय 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 तसा फोन तर खालसून तडाखा मारलं तर वरसून फास कर येतात दोघांसाठी तीर्थ आहे. बघा त्याची नागिन जाते मी तिला हे घेत नाही. हे फक्त तीर्थ नवऱ्यासाठी नवऱ्या मुलांना घ्यायला हवं. तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही घेतलेलं हो तर मी असं घेतलं घ्या, घ्या, तुम्ही खा.
देवीचं नाव काय ते आंबटी तुरटी मंत्र म्हणतात. होय होय काका मागून काका हक्काने घ्या ठीक आहे अहो, आईचं भेट घ्या ना हो. आईचं पो होईल पो. सांग सांग नाही तर सुद्धाचा नाही का गप्प राहिला नाही, नाही, तुम्हाला- मंत्र म्हणायला तुम्हीच सांगितलं. हो. आता गप्प काही राहा. म्हणू नका. नाही 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 बाबा, ते दुसरे मंत्र म्हणा, दुसरे. अगं घे काकू नको बाबा, ते दुसरे. हो काका हक्का जाऊ का काय बघतो काय अहो, घ्या ना, आईचं पो होईल ना हो. ह्या दाताने देईल ह्या दाताने आशा कशी बदलते तसं असतात ती एक वाद असतात असं नाही असं तोंड वाईट करू नको हय जळ जळताना हय कर 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 हय कर कर. दुर्गंधी येते हो दुर्गंधी पहिली घाण तरी मग मला वाट होती. बाय झाला होय बाई. ओ बाबा, घ्या काय काका आकू नाही अहो, घ्या ना. तुझे काका वाका ना का बाबा एक आका हका काका फुटपाथ अहो, घ्या ना हो. हो काका काका मावशी काका काका हक्का कोणाचं काय भावाला झोपे काकू काका 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 जय घे बाबा घे घे नाही तुझे चुको भेटतो घे तू का नाही जाऊ ना तुम्ही या कसं वाटतंय? आता सगळा सुंदर राहता सुंदर राहता बरं वाटतंय पण जरा डोकं फिरलं. तुमचे सगळे जर का रीतिरिवाज पूर्ण झाले असते तर मला त्याच्या घट्ट पहिला स्थिर व्हा. तुमचे सगळे रीतिरिवाज जर झाले असते मी जाऊ शकतो राव बाबा, तुम्ही का हलता? हलतो हलू नका. रीतिरिवाज झाले पण आज रट्टी आहो अटी आहे बाबा. हे पहा मला फार उशीर झालेला आहे जाऊ दे माझी बायको माझी वाट पाहत असेल मला घे. सोन्यासारख्या चढू दिलं सगळं अटी मान्य करू होय पहिली अडे कदा तुमचा पहिला लगीन झाला काही कमी पडलं तरी माझा चढू तुमका दिला तेव्हा माझा चढू महाराणी जाऊ आहे गप्प राहिला. नाही होतं ते. हो, काय झालं? काय होतं? काय? काय माहितीये हा? आजच आमचं लग्न झालेलं आहे हो. सध्या महाराणी माझी सुचित्रा आहे ना सु. तर काही दिवस झाला विचार करूया आपण. आता उधारेचा चलिये हो, हो. बाबा, जाऊ. वरण बाळग्या तीन मी बाबा, तुम्ही रामी येते हो. इकडे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही अटीचा काय तर पहिला बो अटीचं काय? अटीचा बो तुझ्यासाठी मी सगळं केलं. मला माझ्या बाबासाठी. ठीक आहे चल शब्द दिला तो दिला आजपासून माझ्या अवंतीची महाराणी एक आहे सुनीता सुनीता, तुमची कन्या सुनीता चला असा जातो माझ्या सुचित्रेला जातो आजपासून महाराणी पाठोपाठ येतलो म्हणजे माझ्या शब्दावर विश्वास नाही असा आपण बघू काय काय वाटलं महाराणी असा काय नाही माझी बायको माझ्या आज्ञेच्या बाहेर नाही हा. पाहिजे रे मला काय चल. चला असा हिला घेऊन जातो चला राज्याची महाराणी बनवतो मुलगा
इथं काय बाबा येते. चा? हम्म. चला. अनिल चारी पण अद्यापर्यंत प्राणेश्वरांचं आगमन नाही. थोडा वेळ वाट पाहावी योग्य आहे. हा माल आहे तो मारणीचा आहे. आजपासून या मालात तू राहणार. जरा इथं थांब. इथंच थांबते. सुचित्रा. प्राणेश्वर, अहो काय हे? आज मदिरा प्राशन करून माझ्या ठिकाणापर्यंत थोडीशी आम्ही घेतली आहे नाही. काय झालं? अपयश झालं काय? काय इकडे वज्रकाल युद्धातून पळून गेला हा पण ते आनंदाच्या प्रित्यर्थ आणि योगायोगाचा घडला. तू बरेच दिवस म्हणत होती लग्न करा लग्न करा लग्न करा. हो. आज मी लग्न करूनच आलो. अहो काय हे? खरंच लग्न केलं. प्राणेश्वर, आज आपण मदिरा प्राशन केली आज आणि म्हणूनच आज थट्टा करता तुम्ही माझी म्हणजे तुला खोटं वाटलं? वाटणारच. अगं मी खरंच लग्न केलंय. अहो तुमच्या शब्दावर विश्वास मी नाहीच आहे माझा. इकडे इकडे. ही माझी बायको. दोघांनी भांडायचं नाही. काय काय ही मारणी आहे. मारणी. आता काय करू? म्हणजे खरंच तुम्ही लग्न केलं? खरं तर काय खोटं काय काय? हो पण मला थोडी तरी कल्पना द्यायला हवी होती. तू रोज म्हणत होती ना लग्न करा लग्न करा. हो मी म्हणत होते पण तुम्ही मला काय सांगितलं? तुझ्याशिवाय मी आणखी या संसारात दुसरी स्त्री आणणार नाही. आता मला इच्छा झाली मी आणली ना काय लग्न. प्राणेश्वर, मी क्षत्रिय आहे, किती लग्न करू शकतो. मान्य आहे मला. आणि भांडायचं नाही हं? सगळं तिला दाखवायचं. रडतं कशाला लग्न झालं माझं. अहो रडत नाही आहे मी. तुम्ही लग्न केलं म्हणून वाईट वाटत नाही मला. पण मला सांगा तिचा जन्म ए परीड आहेत परीड. काय? त्यामुळे रडायचा व्यवसाय. परीट घराण्यात तिचा जन्म सगळं शिकवणार तू तिला त्याच्यात काय मग. असू द्या, राग नाही मला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय माहिती पलीकडचा जो माल आहे ना तो माल? तिथं जाऊन तू राहा. आजचा एकच दिवस ना. आता ऐकलं नाही. मग हा महाराणीचा माल आजपासून हिचा. काय? कारण तिच्या वडिलांना मी शब्द दिलाय लग्न झाल्यानंतर या राज्याची महाराणी ही सुनीता. प्राणेश्वर, तेव्हा आजपासून महाराणी ही. तू तिकडे अहो कोणते शब्द आपल्या मुखातून बाहेर पडताय? तिकडे तिकडे तिकडे. प्राणेश्वर, तुम्ही दुसरं लग्न केलं म्हणून मला वाईट वाटत नाहीये. माझ्यासाठी समाधानी हे त्याचंही वाईट वाटत नाहीये. पण प्राणेश्वर, अहो या महारावरती अधिकार माझा आहे. या साऱ्या प्रजेने महाराणी महाराणी म्हणून मला स्वीकारलाय. राजाचे आवाज बंद. प्राणेश्वर, मालातून जायचं. आजपासून हे महाराणी थांबा स्वामी, तिकडे जाऊन राहायचं. मुळीच नाही. अहो तुम्ही आज मदिरेच्या आधीनात. माझ्या आज्ञेबाहेर गेलेलं मला आवडत नाही. मी सांगितलं ते शेवट. प्राणेश्वर, तुला विनंती करते, काय आज मी मदिरा प्राशन केली म्हणून नको ते शब्द आपल्या मुखातून बाहेर पडताय. म्हणजे मला काही कळत नाही. या गोष्टीचा खरा आपण म्हणजे मी मदिरा प्राशन करून काही बोलतो. हो. हे बघ, माझ्या आज्ञेबाहेर जाशील. माझ्या जर का वाईट कोणी नाही. प्राणेश्वर, तुमच्या स्वभावाची कल्पना आहे मला. मग मालातून जातेस की नाही. नाही, मुळीच नाहीये. प्राणेश्वर, अहो कित्येक वर्ष या महालामध्ये मी माझा संसार काढलाय. लग्न झाल्यापासूनच्या आतापर्यंत साऱ्या आठवणी या महालात सामावल्या आहेत माझ्या. आणि तो महाल की दुसरीचे स्वाधीन मुळीच करू शकत नाहीये. बायको माझ्या आज्ञेत नाही म्हणजे. माझा वेळ वाया घालवू नको. चल कामाला जा. आजपासून अवंतीची महाराणी. आतापर्यंत माझ्यावर तुझी हात उगारला नाही मग चल तर. आणि केवळ या
काय ही राज्याची मारणी आहे. तुला समजत नाही? हे बघ, तुला राहायचं असेल त्या महालात राहा. राहायचं असेल हा, मग काय? बोलण्याचा अर्थ आणि जर हे मान्य तुला नसेल तर काय माहितीये, माझ्या संसारात रडवी बायको मला नको. काय रडून रडून वाद लावला नाही. एक काम कर, तुला जरी तर जमा नसेल जायला सांगा. माहेरी राहू दे. काय जाऊ दे, जाऊ दे. कायमची चालती नाही, नाही, पुढे चालेल. कुठची स्त्री माहेरचा उंबरठा एकदा ओलांडते आपल्या जीवनात आणि एकदा जर माहेरचा उंबरठा ओलांडला की पुन्हा सध्या उंबरठ्यावर कायमची पाऊल कधी ठेवत नाही. काय? आज तुम्हाला माझी गरज हे नाही. जल्दी हो, जास्त बोलायचं नाही, मारून टाक. तर ठीक आहे स्वामी, जाते मी. जाते मी. हे माझ्या प्रिय प्रजा, हे माझ्या माय माऊलीनो, या संसाराला आता माझी गरज उरलेली नाही, या राष्ट्राला माझी गरज नाही. तेव्हा जाते मी हा संसार सोडून, हे राष्ट्र सोडून. हे देवा नारायणा, माझा अखेरचा प्रणाम स्वीकारा म्हणते, अखेरचा प्रणाम स्वीकारा. अखेरचा
असलं म्हणून चालत नाही, रडायचं नाही. तर ते थोडं जीवनाच्या अंतापर्यंत टिकवावं रडू लागतं. नको, रडून वाट थोडं पायात सुद्धा शोभून दिसतं एवढं ध्यानी ठेव. आजच्या आजच्या दिवशी रडायला नाही पाहिजे. पण माझ्या मुखातील शब्द ऐका. माणसाच्या जीवनात 3 गोष्टी आल्या म्हणजे माणसाचा संसार उद्ध्वस्त होतो. एक म्हणजे बाई, दुसरी बाटली आणि तिसरा जुगार. या 3 गोष्टीच्या नादी तो माणूस लागला, त्याचा संसार, त्याचं जीवन उद्ध्वस्त झालं म्हणून समजा. प्राणेश्वर, आज जाते मी, पण जाता जाता माझी फक्त एकच इच्छा आपण पूर्ण करावी. कारण ज्या दिवशी तुमच्याशी माझं लग्न झालं, प्रत्येक दिवसाची सुरुवात तुमच्या चरणाचे धुरीकण मस्तकी चर्चित केली मी. आज माझ्या नव्या जीवनाला सुरुवात करण्यासाठी जाते. तुमचा आशीर्वाद फक्त मला हवा. तुमचा आशीर्वाद. तू कशाला ओरडते? तू जास्त ओरडत नाही तर तिसरं लग्न करणार. अहो, जाता जाता फक्त तुमच्या जवळ आशीर्वाद मागितला आणि तो आशीर्वाद देण्याऐवजी या स्त्रीने माझ्या मनात लत्ता प्रहार केलाय. आज घरच्या लक्ष्मीला लाखाडून तुम्ही अवदसा आणून घरी ठेवली आहे. ऐका माझ्या मुखातील शब्द. तू जरा शांत राहायचं. ज्ञानेश्वर, नाहीतर तुलाही घालून देणार. आज माझ्या मुखातील शब्द ऐकून ठेवा. आज ज्याप्रमाणे हिने माझ्यावर लाथ मारली आहे, एक ना एक दिवस अशीच लाथ ही तुमच्यावर सुद्धा मारेल. आणि त्याच वेळी खरी लक्ष्मी खोड, खरी अवत सांगून तू आधी जागेवर बस ग. बापू हो, बापू आहे. या या या. वा, जावई बापू. तुम्ही आमच्या मागावरच होता. होय तर, पांडव पाडीलं. तुम्हाला शब्द दिला ना तसंच केलं. बघा, माझ्या बायकोला घालून दिलं. होय तर. मारणी ही. माझा चढू मार आणि या सासरो, या जावई. आता सासरो काय आणि जावई काय एकच का? होय मा, ह्या वाला दिसता हो. हा वाला दिसता. तुम्हाला हवंय? दिलाचं का? तुम्हाला काय काय करू? होय 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 होय. हा वाला ना, हा होय वाला, हा वाला दिसता ना. हो. आता कसा दिसला? आता कसा बघा? होय होय होय. हडे 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 हडे. हा, ऐका ऐका ऐका. आता काय सासरो माझा झालो काय जावई झालो काय एकच? तुम्हाला काय कमी पडणार? होय होय होय. ऐका 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 ऐका. ही साखळी किती गाड्या? होय 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 होय. घाला घाला घाला. हा. अरे वा, तुम्हाला काय कमी? होय हो, काय करूया? कानात घालून. होय होय होय. होय होय. सासरो काय आणि जावई काय एकच. तुम्हाला काय कमी पडणार? होय किती आवडी. एक अरे हा ना, आता बघा मी राजा कसं दिसलोय काय ना. मग हे तुम्हाला काय हवं ते मागून घे. होय होय होय. ही फक्त मला पाहिजे. सगळं तुम्हाला नेऊन टाकलं. मला हे फक्त पाहिजे. मला माझी काही नाही. होय होय सगळं सगळं काय ऐकलं होय. आम्ही कोण आहोत? वाटलं काय
वारी राजकारण तुझा सर्वनाश आम्हाला करायचंय. माझी काय बघ अरे एक सारखं मस्तक मला बराच वेळ वजीर कावर होता माझ्या पत्नीचा बाप अरे माझी भार्या कुठे आहे तुम्ही दोघी कोण आहात कोण माझी पत्नी कुठे आहे बायकोला शोधतोय सारी वस्त्र अलंकार शोधतोय असे अलंकार मी तुझ्या खोळे कोण आहे ज्या वस्त्रकला तो विरोध केला तोच मायावी वस्त्र वस्त्रकलानं निर्माण केलेली ही माया तुझ्यावरती म्हणा. आ